व्हॅलेंटाईन डे निमित्तानं विवाह नोंदणी कार्यालयामध्ये 35 प्रेमी युगलांनी लग्नासाठी विवाह नोंदणी केलेली आहे। आपल्याबरोबर विवाह अधिकारी संगीता जाधव आहेत। मॅडम, व्हॅलेंटाईन जवळ आहे, म्हणजे त्यासाठी किती नोंदणी झाली आहे आणि काय आपल्याकडं कशा पद्धतीने आपण उपाययोजना केली? आता आपल्याकडे साधारणतः 35चा सॉर्ट ठेवलेला आहे, म्हणजे रोज साधारणतः 35 मॅरेज आपण नोंदवू शकतो, विवाह नोंदणी। प्लस आपल्याकडे गृहभेटीसाठी म्हणजे बाहेर जाऊन देखील आपण नोंदणी करू शकतो, अशी पण आपल्याकडे सोय उपलब्ध आहे। त्यामुळे 35चा स्लॉट ठेवला आहे की बाबा एका जर आपण व्हिजिटसाठी गेलो, गृहभेटीसाठी गेलो तर साधारण त्याला 2 तास लागतात। आपल्याला कायद्यात ती तरतूद आहेच, त्यामुळे ती आपल्याला फॅसिलिटी दिलेली आहे शासनाने। प्लस इथे आपण असं दोन्ही मिळून आपण नोंदणी करतो, पण व्हॅलेंटाईनच्या दिवशी साधारणतः ऑफिसमध्येच खूप गर्दी असते, त्यामुळे आपण गृहभेटीचा पर्याय शक्यतो ठेवत नाही, कारण इथे आलेल्या सामान्य नागरिकाला आपण पहिला प्रेफरन्स दिला जातो। आधी किती व्हॅलेंटाईनच्या दिवशी व्हायचे आणि आता किती होतात? पूर्वी मॅन्युअली पद्धतीने होतं, आता सगळी प्रोसेस ही ऑनलाईन झालेली आहे आपली, म्हणजे अगदी आपलं ॲप्लिकेशन करण्यापासून ते आपलं विवाह प्रमाणपत्र हे देखील ऑनलाईन आपण जनरेट होतं। त्याला QR कोड वगैरे आहे आणि त्या QR कोडला जर तुम्ही स्कॅन केलं तर आपल्याला पूर्ण विवाह प्रमाणपत्र दिसू शकतं। तर त्यामुळे लोकांची पण लोक पण खुश आहेत त्या गोष्टीने, किंवा पूर्वी मॅन्युअली होतं किंवा त्याच्यात मग कधी कधी स्पेलिंग चुकायचं, काय चुकायचं, तर आता तसं काही नाही आहे। आपल्याकडे जी ऑनलाईन झालेली पद्धत त्याच्यामुळे सगळं सोयीस्करच आहे लोकांसाठी। शिवाय आपण त्याची कलर प्रिंट पण देतो पक्षकाराला नवीन। आता कल वाढलाय विवाह नोंदणी? हो, कारण आता प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र मागितलं जातं ॲज अ पुरावा म्हणून। बऱ्याच ठिकाणी जसं की आपण नाव बदलायला गेलो तर आपल्याला विवाह प्रमाणपत्र लागतं, किंवा आपलं नाव चेंज करायचं असेल, उदाहरणार्थ मुलीचं नाव चेंज करायचं असेल, आधार कार्ड म्हणा किंवा अन्य कुठे पासपोर्ट कार्यालयात वगैरे, तर नोंदणी विवाहपत्र हे कंपल्सरी त्यांनी आवश्यक आहे असं सांगितलं आहे। त्यामुळे ॲक्च्युली ते पहिल्यापासूनच आहे, परंतु लोक तेवढे जनजागृत नसल्यामुळे विवाह नोंदणी एवढी पूर्वी होत नव्हती, परंतु आता त्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे। आपण काय त्या दिवशी तर खास ठेवले? आपण त्या दिवशी येणाऱ्या जे नोंदणीसाठी येतात त्यांना आपण गुलाब देतो, किंवा त्यांना एखादं कॅडबरीसारखं एखादं गिफ्ट देतो। प्लस आपल्याकडे कार्यालय सुशोभित केलेलं असतं त्या दिवशी, आपल्याकडे सेपरेट एक सेल्फी पॉईंट आहे, त्याला एक वेगळं रूप दिलेलं असतं। प्लस आपल्याकडे रांगोळी काढून वेलकम केलेलं असतं। अशा पद्धतीने आपण जेवढी शक्य आहे तेवढी तयारी केलेली असते। नक्की या व्हॅलेंटाईनला 35 विवाह जे आहे ते विवाह नोंदणी कार्यालयामध्ये होणार आहेत। कॅमेरामॅन राजेश कटकेसह सागरावर साम TV। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।